एमआरसी मार्केट वगैरे आहे. साहेब आपला परिचय द्या. माझं नाव रमाकांत भगत. मी वीज कंपनीमध्ये होतो आणि 13ला मी रिटायर झालो. 13 आणि आता जवळ 25 एवढी वर्ष मी सतत म्हणजे प्रत्येक डिसेंबरला आपला 7-12 डिसेंबर हा आपला दिल्लीचा कॉल असतो. आता 18 तारखेला आम्ही दिल्लीला जाऊन आलो. 18-12 डिसेंबर जबरदस्त लोक होती. महाराष्ट्रातून आपल्या जवळ 500 लोक होते संपूर्ण महाराष्ट्रात. त्यातल्या रायगडमध्ये आम्ही 100 लोक होतो. अशा अवस्थेमध्ये अजून सध्या आपल्या संघटनेला फक्त 2च ऑफिसेस आहेत. एक नागपूरला हेड ऑफिस आहे आणि दिल्लीला आहे. कारण का आपण कोणाकडे जास्त का पैशांची मागणी करत नाही. आज आम्ही ठराव जे कार्यकर्ते आहेत त्याची कौटुंबिक परिस्थिती बरी आहे त्यालाच आम्ही दिलेले येतो. आणि 70च्या वरती असेल जे फिट नसली तर त्यांना नाहक आम्ही नेत नाही. कारण 2-3 असे अनुभव आले तर जंतर मंतरला घेऊन एकला चक्कर आली. आता करणार काय आम्ही. मग तिथले स्थानिक कार्यकर्ते होते त्यांनी सगळे ट्रेन घेतले. इथपर्यंत येणार तिथपर्यंत त्याला ऍडमिट केला. सगळ्यांना लावली ट्रेनमध्ये बसून दिला. तर असंही होऊ नये म्हणून आम्ही जे फिट आहेत त्यालाच देतो आणि परत पैशाची चंचण असते. तर पैसे आम्ही गोळा करतो. म्हणजे काय आता आम्ही सध्या बरोबर देतात आम्हाला म्हणून आम्ही जातो आणि 12 वर्ष सतत आम्ही जातो. तर आपल्या संघटनेचं नाव आहे अखिल भारतीय पेन्शनर संघटना. राष्ट्रीय संघटना आहे ते. संपूर्ण 27 राज्य आहेत. 27 राज्यातले लोक तिथे जंतर मंतरला 12 वर्ष म्हणजे मी 13 रिटायर झालो. मी 13 पासून जातो. पण आपलं जे काम आहे ते 8 पासून चालतो. आपले राष्ट्रीय अध्यक्ष आहेत एनडीए साहेब ते नागपूरला आहे आणि नागपूरला आपले जास्त कार्यकर्ते आहेत. तिथे त्या सगळ्या पुढापण पहिल्यापासून तिथे दिलेलं आहे. नागपूरचे कार्यकर्ते जास्त आहेत. काही वेगळ्या कंपनीचे लोक आहेत. पांड्या साहेब ते एसटी आहेत महामंडळ आहेत. अशी एकूण 140 उद्योग आपल्यामध्ये आहेत. म्हणजे आपली संघटन कमी नाही पण आपल्याला माहिती नाही कोण संघटन चालवतंय कोण पुनर्बन करतं हे माहितीच नव्हतं. तर माझ्या संपर्कात गोरेसाहेब आले पण आपल्याकडे लोक भरपूर आहेत पण त्यांचा संपर्क होत नाही. या प्रवाहामध्ये त्यांना आणायला पाहिजे. तर आपल्याकडे लढाई कितपण जवळजवळ 95% लढाई आपण जिंकलेली आहे. 95%. त्यासाठी आपण 2 रस्त्याचा अवलंब केलेला आहे. एक तर कोर्टामध्ये आपण जिंकलो पण त्यासाठी हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात गेलो. पण आपला पाठला त्या सरकारने सोडला नाही. की नेहमी याचे का आपल्या विरुद्ध दाखल करता आले आणि आपण त्याला उत्तर घेतलं. असं करता करता 4 ऑक्टोबर 16ला सुप्रीम कोर्टाने आपल्या बाजूने निकाल दिला का पेन्शन ही हक्काची आहे. बाबासाहेबांनी तेच सांगितलं होतं कलम नंबर 41 प्रमाणे त्याचं योगदान असो अथवा नसो. म्हणजे आपण कंपनीमध्ये आहोत पण आपलं योगदान आहे काय आपलं प्रत्येक महिन्याला सेपरेट कापला जातो. पण असे काही लोक शेतकरी शेतमजूर त्यांना देखील उदरनिर्वाहासाठी पेन्शन द्यायला पाहिजे असं कलम नंबर 41 सांगतो. ही सरकारची जबाबदारी आहे. वृद्धांना पोचणं ही सरकारची जबाबदारी आहे. कारण त्यांनी आयुष्याची 33-34 वर्ष ही राष्ट्र उभारणीसाठी दिलेली असतात. आपल्या आयुष्याची 33-34 वर्ष राष्ट्र उभारणीसाठी दिलेली असतात आणि त्यातून राष्ट्राची उभारणी होते. म्हणजे आपण म्हणतो पृथ्वी तरली ती त्या नागाच्या भाड्यावर नाही तर कष्टकऱ्यांच्या मेहनतीवर आणि पंजाब तरली आहे. ह्याची जाणीव बहुतेक सरकारनं पूर्ण होती. म्हणजे जवळजवळ ब्रिटिशांच्या काळापासून जर विचार केला 150 वर्ष मागे गेलो तर ब्रिटिशांनी देखील पेन्शन चालू केले होते 1857च्या बंडानंतर. 1871ला इंडियन ऍक्ट झाला. भारताने कायदाच केला त्या वृद्धाने पेन्शन द्यायला पाहिजे. त्यांच्या हालाची जोड आहे. नंतर मग हे पेन्शन देत आपण नंतर घेत गेलो पेन्शन आणि 17 डिसेंबर 83ला असा कायदा झाला तो पेन्शन डे आहे. तो जगभर आपण साजरा करतो 17 डिसेंबर.